श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटना, मालक कृष्णा चौरसिया विरोधात गुन्हा दाखल। कल्याण येथील श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरणात कृष्णा चौरसिया या घर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इमारतीतील फ्लॅट क्रमांक 401 च्या दुरुस्तीचे काम सुरू होते, ज्यात पुरेशी काळजी न घेतल्याने इमारत कोसळल्याचे चौकशीतून समोर येत आहे। या प्रकरणी घर मालक कृष्णा चौरसिया विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे। या कामाची मनपा प्रशासनाकडून परवानगी न घेता काम सुरू केल्याचे तपासात समोर आले आहे। काल ही इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता। सर, काल घटना घडली त्या आपण काय गुन्हा दाखल केला? कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 20/5/25 रोजी दुपारी 2:15च्या सुमारास सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी आहे। ह्या बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावर रिपेरिंगचे काम, फ्लोरिंगचे काम चालू होते। त्या फ्लोरिंगच्या कामामध्ये तो स्लॅब कच्चा असल्याने तो 4थ्या मजल्याचा स्लॅब हा खालच्या मजल्यापर्यंत पडला आणि त्याच्यामध्ये त्या बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यापासून तर खालच्या मजल्यापर्यंत राहणारे 6 इसम मयत झालेले आहे आणि 6 जखमी झालेले आहे। ह्या दुर्दैवी घटनेबाबत कोळसेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपण 4थ्या मजल्यावर ज्यांच्या घरामध्ये काम चालू होतं यांना या गुन्ह्याचे आरोपी म्हणून यांना अटक पण करण्यात आलेली आहे। या घटनेला जे जबाबदार लोक असतील, तपासामध्ये ज्यांचे नाव निष्पन्न होतील, ज्यांनी निष्काळजीपणा केला असेल त्यांच्यावर सर्व कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अटक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे कृष्णा लालचंद चौरसिया। यास अटक करून मान्य न्यायालयात प्रोड्यूस करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे। सर, सॅम्पल्स कलेक्ट केला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही ई साक्ष्यामध्ये घटनास्थळ पंचनामा केलेला आहे आणि घटनास्थळी ज्या काही वस्तू जप्त करायच्या असतात त्या जप्त करून आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहोत तपासणीसाठी। सर, काही जखमीचे नातेवाईक आहे, मयतचे नातेवाईक, त्यांचा असा आरोप आहे की काही हॉस्पिटलनी उपचारासाठी जे फर्स्ट एड दिला पाहिजे दिलं नाही। 2-3 हॉस्पिटल असे आहे, त्या संदर्भातली काय माहिती आणि त्या संदर्भातली काय कारवाई आपल्या अनुषंगाने? आमच्याकडे त्या संदर्भातली अजून माहिती प्राप्त नाही आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने कारवाई करतो।